नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सनफ्लॉवर ट्रेंडिंगमध्ये असलेलं सनफ्लॉवर टी कोस्टर कसं करायचं ते बघणार आहोत। बघा, असं सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये हे टी कोस्टर मी केलं आहे। असे 6 टी कोस्टर आपण करू शकतो। हे कसं करायचं ते मी सांगते। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी मी ब्राऊन लोकर, येलो, ही ऑरेंज आणि ग्रीन अशा वेगवेगळे कलरच्या लोकर घेतलेल्या आहेत। टी कोस्टर आपल्याला थोडंसं स्ट्रीप राहण्यासाठी डबल लोकरने मी करणार आहे। आता हा जो मधला गोल आहे हा करण्यासाठी मी ब्राऊन लोकर घेते आणि डबल घेते, म्हणजे ती स्ट्रीप राहील। सर्वप्रथम मी मॅजिक लूप तयार करून घेते। त्यात आपल्याला 16 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। मॅजिक लूप तयार करून घेतला आहे। डबल लोकरने करायचा आहे। 16 डबल क्रोशे करणार आहे। 3 साख्यांचा पहिला, 2, 3, 4, 16 डबल क्रोशे कंप्लीट झाले आहे। दोरा ओढून घ्यायचा आहे। या ठिकाणी पहिल्या खांबाला जोडून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने हा मधला गोल तयार झाला आहे। आता आपण आपल्याला दुसऱ्या कलरची लोकर लावायची आहे। आता मी हा ऑरेंज कलर घेणार आहे आणि पफ स्टिचने आपल्याला या प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे, पफ स्टिचचा घ्यायचा आहे। आणि त्यासाठी मी ऑरेंज लोकर घेते आहे आणि डबल लोकर घ्यायची गरज नाही। पफ स्टिचसाठी सिंगलच लोकर घेऊया। प्रत्येक खांबावर एक एक पफ स्टिच घ्यायचा आहे आपल्याला। सर्वप्रथम 3 खांब आणि त्यातून पफ स्टिच 1, 2, 3, 4 या पद्धतीने 4 खांब असे ओढून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने पफ स्टिच पहिला तयार झाला। आता दुसऱ्या खांबावर दुसरा 1, 2, 3, 4 या ठिकाणी जोडून घ्यायचं। आता तिसऱ्या खांबावर तिसरा पफ स्टिच 1, 2, 3, 4। बघा, या पद्धतीने मी 16 पफ स्टिच 16 खांबांवर करून घेते आणि मग दाखवते। बघा, हे 16 पफ स्टिच तयार झाले आहेत। आता या ठिकाणी पहिल्या पफ स्टिचला जोडून घ्यायचं आहे। याप्रमाणे हा सर्कल तयार झाला। आता आपल्याला येलो कलरची लोकर जोडायची आहे। पुढचा राऊंड आपण येलो कलरने करणार आहोत आणि पॉपकॉर्न स्टिचने करणार आहोत। पॉपकॉर्न स्टिचसाठी सुद्धा आपण सिंगलच लोकर घेणार आहे, डबल नाही। पॉपकॉर्न स्टिच करताना सर्वप्रथम 3 साखळ्यांचा एक खांब, त्यानंतर पुढचे खांब जे आहेत ते अर्धे अर्धे विणून घ्यायचे आहेत। बघा, 1, 2, 3, 4 हा पहिला 3 साखळ्यांचा एक खांब आणि हे
पुढचे अर्धे विणलेले 4 असे 5 खांब करून ते एकत्र विणायचे आहे, म्हणजे पॉपकॉर्न स्टिच तयार होतो. मध्ये एक साखळी. आता परत ह्या 2 पफ स्टिचच्या मध्ये एक पॉपकॉर्न स्टिच घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा विणून घेतला. 1 2 3 4 5. बघा या पद्धतीने हा पॉपकॉर्न स्टिच दिसतो. एक साखळी परत एकदा दाखवते. अर्धा खांब विणून घ्यायचा. 1 2 3 4 5. एक साखळी. बघा या पद्धतीने हे पॉपकॉर्न स्टिच दिसतात. आता आपण हे पूर्ण 16 पॉपकॉर्न स्टिच कंप्लीट करू. बघा आता या 16 पफ स्टिचवर आपण 16 पॉपकॉर्न स्टिच घेतले आहेत. या ठिकाणी जॉईन करून घेऊया. आता आपण ही ग्रीन कलरची लोकर घेणार आहोत. आता हा जो गोल झाला आहे त्याचा आपल्याला चौकोन करायचा आहे. त्यासाठी मी ग्रीन कलरची लोकर आता घेणार आहे आणि आता ही लोकर मी डबल घेणार आहे, कारण की टी कोस्टर थोडंसं स्ट्रिप राहण्यासाठी आपल्याला ही पुढचा जो रो आपण घेणार आहे तो डबल लोकरने घेणार आहोत. बघा आता या ठिकाणी आपल्याला सर्कल आहे त्याचा आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचा आहे. तर तो कसा ते मी दाखवते. आता या ठिकाणी सर्वप्रथम 3 साखळ्यांचा एक खांब डबल लोकर घेतलेली आहे मी. त्यानंतर एक शेल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. 3 खांब, एक साखळी आणि 3 खांब. 1 2 3. बघा डबल लोकरनी या पद्धतीने मी एक शेल तयार करून घेतला आहे. 3 खांब, एक साखळी, 3 खांब या पद्धतीने. आता पुढच्या स्पेसमध्ये आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. असे आपल्याला 3दा 3-3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 या ठिकाणी परत 3 खांब. 1 2 3 एकदा, दोनदा आणि तिसऱ्यांदा 3 खांब. 1 2 3. एक शेल झाल्यानंतर 3दा 3-3 खांबांचे सेट घ्यायचे आहे आणि त्या पुढच्या स्पेसमध्ये आपण परत एकदा शेल तयार करून घेणार आहोत. 1 2 3 खांब, एक साखळी, परत एकदा 3 खांब त्याच स्पेसमध्ये. या पद्धतीने शेल स्टिच तयार होतो. बघा हे येलो आणि हे शेवाळी कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. आता परत 3 टाइम्स 3-3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3. पुढच्या स्पेसमध्ये परत एकदा 3 खांब. 1 2 3. त्यानंतर परत एकदा 3 खांब. 1 2
डबल लोकर असल्यावर थोडं त्रासदायक होतं विणायला. बघा हे 3 टाइम्स 3 खांब घेतलेले आहेत. आता पुढच्या स्पेसमध्ये परत एकदा शेल तयार करून घ्यायचा आहे. 1 2 3 एक साखळी, 1 2 3 हा एक शेल तयार झाला. आता या पुढच्या 3 स्पेसमध्ये परत 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 पुढच्या स्पेसमध्ये परत 3 खांब, 1 2 3 आणि परत एकदा 3 खांब, 1 2 3 बघा 3 टाइम्स 3 खांब झाले आहेत या शेल नंतर. आता पुढच्या स्पेसमध्ये परत एकदा शेल तयार करून घ्यायचा आहे. 1 2 3 एक साखळी, त्याच स्पेसमध्ये परत 3 खांब, 1 2 3. आता बघा या बरोबर 3 स्पेस उरले आहेत. या 3 स्पेसमध्ये परत 3 साखळ्या 3 खांब घ्यायचे आहेत. बघा या ठिकाणी हा स्क्वेअर कंप्लीट झाला आहे. आपण पहिल्या खांबाला जॉईन करून घेऊया. बघा हा असा स्क्वेअर शेपमध्ये छान असा टी कोस्टर तयार झाला आहे. आता आपण याला बॉर्डर करून घेऊया स्लिप स्टिचच्या साहाय्याने. या पद्धतीने स्लिप स्टिचच्या साहाय्याने बॉर्डर करून घ्यायची आहे. बॉर्डर करताना या शेलच्या मध्ये 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहे, म्हणजे तिथे स्क्वेअरचा आकार तयार होतो. आणि त्यानंतर पुढे परत स्लिप स्टिच घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने. प्रत्येक खांबावर एक स्लिप स्टिच घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग येते त्याला. आणि प्रत्येक शेलवर 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत, म्हणजे तो स्क्वेअरचा आकार छान दिसतो. बघा या पद्धतीने स्लिप स्टिच करत आपण शेलपर्यंत जायचं आहे. स्लिप स्टिचमुळे छान अशी बॉर्डर तयार होते आणि आकारही त्या गोष्टीचा छान दिसतो. या पद्धतीने 6 टी कोस्टर तुम्ही करून घेऊ शकता. टी कोस्टर ठेवायला आपण लोकरचाच बॉक्सही बनवू शकतो. त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये सुंदर असा बॉक्स आपण बनवू शकतो. बघा आता या ठिकाणी शेल तयार झाला आहे. तिथे मात्र आपण 2 सिंगल क्रोशे घेणार आहोत. या पद्धतीने प्रत्येक शेलवर 2 सिंगल क्रोशे आणि त्यानंतर स्लिप स्टिचचं फिनिशिंग. या पद्धतीने आपण हे कंप्लीट करून घेऊया. बघा हे पूर्ण फिनिशिंग केलेलं आहे स्लिप स्टिचच्या साहाय्याने. या ठिकाणी आपण दोरा तोडून घेऊ. हे दोरे पाठीमागे हाईड करून घ्यायचे आहेत. हे पूर्ण सगळे दोरे हाईड करून घ्यायचे. बघा छान असं फिनिशिंग तयार झालं आहे. हे 2 टी कोस्टर्स तयार झाले आहेत. या पद्धतीने आपण 6 टी कोस्टर्स करून घ्यायचे आहेत.
आणि हे टी कोस्टर ठेवायला मी लोकरचा छान असा बॉक्सही हे जे स्क्वेअर आपण बनवले आहेत हे या पद्धतीने एकमेकांना जोडून याची आपण पर्स करू शकतो, मोबाईल ठेवायला मोबाईल कव्हर करू शकतो. पर्स पण मी शिकायची आहे का, शिकायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हा छान बॉक्स तयार केलेला आहे हे टी कोस्टर्स ठेवण्यासाठी. बघा छान असं मोत्याचं बटन केलेलं आहे. यामध्ये आपण टी कोस्टर्स 6 करायचे आहेत. मी आत्ता 2 केले आहेत. यात 6 टी कोस्टर्स बरोबर मावतात. बघा या पद्धतीने सुंदर असा बॉक्स मी तयार केला आहे. खूप इझी आहे, तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. काही प्रॉब्लेम असल्यास नक्की विचारा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.